हॅलो माय डिअर स्टुडंट, वेलकम टू द माय युट्यूब चॅनल. स्टुडंट, आपण डिस्कस करणार आहात एनसीईआरटी मध्ये काही चेंजेस दिले. या चेंजेस बद्दल डिस्कशन करणार आहात. चेंजेस इन द एनसीईआरटी 2025-26. अगोदर 11th एनसीईआरटी मध्ये काय चेंजेस आहेत, या 11th एनसीईआरटीच्या चेंजेसला आपण डिस्कस करणार आहात स्टुडंट. ओके, आपण 3 कॉलम केला. त्यापैकी पहिला कॉलम चॅप्टर नेम आहे. ओके, इकडं ओल्ड एनसीईआरटी या कॉलम मध्ये आणि इथं न्यू एनसीईआरटी काय चेंजेस आहेत. पहिला चॅप्टर बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. बायोलॉजिकल क्लासिफिकेशन या चॅप्टर मध्ये स्टुडंट आपण बघू शकतो पेज नंबर 20 वर वर्ड एनसीईआरटी मध्ये बेजरनिकच्या स्पेलिंग मध्ये मॉडिफाय करण्यात आलं. बेजरनिकच्या अगोदर स्पेलिंग NEK होते, आता NCK. नवीन अपडेट आपण एनसीईआरटी मध्ये आलेला बघू शकतो. त्या चॅप्टर मध्ये बायोलॉजिकल क्लासिफिकेशन मध्ये पेज नंबर 21 वर CR जॅकॉब डिसीज याचा फुल फॉर्म देण्यात आला. क्रुड्सफेल्ड जॅकॉब डिसीज आता नवीन एनसीईआरटी मध्ये असा अपडेट आलेला आपण बघू शकतो. देन सेल द युनिट ऑफ लाईफ नावाच्या चॅप्टर मध्ये स्टुडंट पेज नंबर 87 वर अँटन वॉन लिव्हनवोक यांच्या स्पेलिंग मध्ये आपण बघू शकतो. अँटन वॉन लिव्हनवोकच्या स्पेलिंग मध्ये तर आता त्या पेजवर अँटॉनच्या स्पेलिंग मध्ये अँटनी वॉन लिव्हनवोक पण असं म्हणू शकतो स्पेलिंग. देन सेल द युनिट ऑफ लाईफ या चॅप्टर मध्ये 88 पेजवर शॉन, तुम्ही जर बघाल शॉन ब्रिटिश झुलॉजिस्ट रिप्रेझेंट केलेला आहे ओल्ड मध्ये, पण आता ते जर्मन झुलॉजिस्ट आहेत. हे नवीन मॉडिफाय आपण इथं बघू शकतो. देन तसं सेम आपण जर बघितला तर सेल द युनिट ऑफ लाईफ मध्ये पेज नंबर 90 वर एक पॅरेग्राफ आपण बघू शकतो. द फ्लूइड मॅट्रिक्स फिलिंग द सेल इज द सायटोप्लाझम. हे ओल्ड एनसीईआरटीत होतं, यामध्ये थोडंसं करेक्शन करण्यात आलं. फ्लूइड नाही तर सेमी फ्लूइड मॅट्रिक्स फिलिंग द सेल इज द सायटोप्लाझम असं नवीन करेक्शन आपण बघू शकतो. देन बायोमॉलिक्युल्स नावाच्या चॅप्टर मध्ये पेज नंबर 105 वर वर्ड एनसीईआरटीच्या पर्सेंटेज वेट ऑफ हायड्रोजन. ओके, पर्सेंटेज वेट ऑफ हायड्रोजन हे महत्वाचं आहे. पर्सेंटेज वेट ऑफ हायड्रोजन जर तुम्ही बघितलात तर पर्सेंटेज वेट जनरली आपण बघू शकतो. पर्सेंटेज वेट ओल्ड एनसीईआरटी मध्ये म्हणजे बराच दिवस आपण हे कन्फ्युजिंग वाला पॉइंट आपण बघू शकतो की ऍक्च्युअल मध्ये पर्सेंटेज हे 5.5 दिलं होतं. ओके, बऱ्याचदा आपल्याला हा प्रॉब्लेम चालू होता की 0.5 हे मान्यच आपण करत नव्हतो, पण आज जर बघितला तर नवीन एनसीईआरटी याला करेक्शन करण्यात आलं आणि करेक्शन आज 0.5 तर नाही तर आता आपण बघू शकतो हा करेक्शन जवळपास अप्रॉक्सिमेटली याला 9.5 ओके हा करेक्शन आपण इथं आलेला दिसत आहे. ठीक आहे, हा 9.5. देन तुम्ही नेक्स्ट बघू शकता दुसरं सेम तसंच बायोमॉलिक्यूल चॅप्टर मध्येच पेज नंबर 112 वर व्हेरियस लेवल ऑफ प्रोटीन स्ट्रक्चर, प्रोटीनचे स्ट्रक्चर दिलेलं आहे. व्हेरियस लेवल ऑफ प्रोटीन स्ट्रक्चर. प्लेटेडची स्पेलिंग बघा, या प्लेटिंगच्या स्पेलिंग मध्ये चेंज करण्यात आलंय. बीटा प्लेटेड, PLEATED, बीटा प्लेटेड. आणि अगोदर नुसतं हायड्रोजन दिलं होतं, आता त्यामध्ये करेक्शन करण्यात आलं हायड्रोजन बॉन्ड. ठीक आहे. दे चॅप्टर नंबर 8 फोटोसिंथेसिस इन हायर प्लांट्स या चॅप्टर मध्ये जर तुम्ही बघाल फोटोसिंथेसिस मध्ये पेज नंबर 148 वर टेबल जो 11.11 आहे त्यामध्ये टेम्परेचर जो दिलेला आहे टेम्परेचर ऑप्टिमम हे नुसतं 30-40 सेल्सिअस 20-25 सेल्सिअस म्हणजे पुढं C लिहून सोडून दिलंय अबोव्ह 40, पण आपण टेम्परेचरला डिग्री सेल्सिअस मध्ये काउंट करतो. तर पेज नंबर 48 वर त्याच टेबल मध्ये टेम्परेचरला आता करेक्शन मध्ये 30 to 40 डिग्री सेल्सिअस, 20 to 25 डिग्री सेल्सिअस किंवा अबोव्ह 40 डिग्री सेल्सिअस आपण म्हणू शकतो. देन रेस्पिरेशन इन प्लांट नावाच्या चॅप्टर मध्ये पेज नंबर 161 वर हे महत्वाचं इम्पॉर्टंट आहे. 2H+ अगोदर दिलं होतं, खूप चुकीचं होतं. आपण एवढे दिवस बघत होतो, पण आज त्याचं करेक्शन झालं. ओके, 2H+ नाही तर 4H+ आयन पास होतात. ओके, प्रोटॉन पंप थ्रू हे आपण इथं बघू शकतो. हा एक मेजर चेंजेस आपण इथं म्हणू शकतो.
त्या चॅप्टरमध्ये रेस्पिरेशन इन प्लांट या चॅप्टरमध्ये जर तुम्ही बघाल तर तिथं आपण पर्टिक्युलर डिस्कस करू शकतो की फोटो रेस्पिरेशन ओनली ग्रीन प्लांट्स असं लिहिलं होतं त्याच पॅरेग्राफ मध्ये पहिल्याच. ओके, आता ओनली कट करून फक्त ग्रीन प्लांट आहे असं आपण म्हणू शकतो. देन ब्रीदिंग आणि एक्सचेंज ऑफ गॅसेसच्या चॅप्टरमध्ये पेज नंबर 186 वर चेंज इन अ डेफिनेशन ऑफ IRV आणि ERV यांच्या डेफिनेशन मध्ये चेंज केलंय आणि ऍडिशनल व्हॉल्यूम ऑफ एअर हे डिलीट केलेलं आहे. ओके, ऍडिशनल व्हॉल्यूम ऑफ एअर इज डिलीटेड. नवीन एनसीटी मध्ये हे आपल्याला डिलीट झालेलं दिसतं. देन बॉडी फ्लुइड अँड सर्क्युलेशन नावाच्या चॅप्टर मध्ये पेज नंबर 200 वर फिगर 15.33 याला इलेक्ट्रोकार्डिओग्राफ असं दिलं होतं ECG ला. ऍक्च्युली ECG इलेक्ट्रोकार्डिओग्राफ नाही, करेक्शन आलं तर इलेक्ट्रोकार्डिओग्राम स्पेलिंग मध्ये आपण करेक्शन बघू शकतो. देन लोकोमोशन आणि मुवमेंट नावाच्या चॅप्टर मध्ये पेज नंबर 121 वर मसल्स फ्लॅजेलर मुवमेंट प्रोटोझोन लाईक युग्लिना. ओके, प्रोटोझोनच्या ऐवजी मसल्स फ्लॅजेलर मुवमेंट, प्रोटोझोनच्या ऐवजी इथं प्रोटिस्ट लाईक युग्लिना हे अपडेट झालेलं इथं दिसत आहे. देन लोकोमोशन आणि मुवमेंट मध्ये पुन्हा तुम्ही बघू शकता पेज नंबर 224 वर इथं द लाईन स्टेटिंग हायोइड इज इन्क्लुडेड इन द स्कल, पण ही लाईन आता डिलीट केलेली हायोइड इज नॉट इन्क्लुडेड इन द स्कल हे पण डिलीट झालेलं आपल्याला दिसतं. केमिकल कोऑर्डिनेशन अँड इंटिग्रेशन मध्ये लोकेशन ऑफ ऍड्रिनल ग्लॅट 1 ऍट द अँटेरियर पार्ट असं दिलं होतं, पण आता चेंज केलं लोकेशन ऑफ ऍड्रिनल ग्लॅट 1 अबोव इच. हे नवीन करेक्शन्स आपण बघू शकतो. तर हे सगळे करेक्शन 11th NCERT मध्ये आहेत स्टुडंट, तर तुम्ही करेक्ट करून घ्या. क्वेश्चन नवीन अपडेट झालेल्या NCERT प्रमाणेच येतील. ठीक आहे, आता क्लास 12th मध्ये काय करेक्शन झालेत याला पण आपण डिस्कस करू. 12th क्लास मध्ये चेंजेस NCERT 2025-26 12th यामध्ये काय करेक्शन आहेत, जसं की पहिला ह्युमन रिप्रोडक्शन तुम्ही बघू शकता. ओके, ह्युमन रिप्रोडक्शन मध्ये पेज नंबर आपण बघू 33 वर. ओके, फिगर 2.3 ही जी फिगर दिलेली आहे 2.3 यावर आपण बघू शकतो डायग्रामॅटिक सेक्शन ऑफ ओव्हरी ऑर द ओहम. या डायग्रामॅटिक जनरली मी तुम्हाला डायग्राम मध्ये दाखवू शकतो. बघा NCERT ची डायग्राम आहे. ओके, ही डायग्राम बघा. या डायग्राम मध्ये इथं अगोदर सेकंडरी उसाइड ही हेडिंग होती. अगोदर सेकंडरी उसाइड ही हेडिंग आपल्याला इथे दिसत होती. आता याच डायग्राम मध्ये जर तुम्ही बघाल तर सेकंडरी उसाइड तर उसाइड सॉरी थोडस करेक्शन करा. अगोदर ही नवीन डायग्राम आहे. अगोदर इथं ओहम होतं. ओके, जुन्या NCERT, पण आता हे करेक्शन झालंय आणि करेक्शन होऊन सेकंडरी उसाइट आपण म्हणू शकतो. सेकंडरी उसाइट आलेलं आहे. देन त्यासोबत सोबत ह्युमन रिप्रोडक्शन मध्येच मॅमरी ग्लँड लॅक्टिफेरस डक्ट थ्रू विच, आता तिथंच पेज नंबर 31 वर लॅक्टिफेरस डक्ट अँड ओपन्स ऍट द निपल्स फ्रॉम वेअर मिल्क इज एक्सप्रेस ड्युरिंग द ब्रेस्ट फिडिंग हे नवीन ऍड करण्यात आलेलं दिसतं. इव्होल्युशन मध्ये पेज नंबर 111 वर युनिवर्स ऑलमोस्ट 20 बिलियन इयर ओल्ड असं होतं अगोदर. आता तेच 111 वर युनिवर्स ऑलमोस्ट 13.8 बिलियन वर हा नवीन अपडेट झालेला दिसत आहे. देन सेक्सुअल रिप्रोडक्शन इन फ्लॉवरिंग प्लांट मध्ये स्टुडंट कॉर्न कॉप टेसल UC असं दिलेलं आहे. आता हे अपडेट झालंय. कॉर्न कॉप दॅट इयर्स UC हे नवीन अपडेट इथं झालेलं दिसत आहे. ओके, सो हे सगळे चेंजेस 11th आणि 12th NCERT चे आहेत. तर प्लीज स्टुडंट तुम्ही अपडेट करून घ्या. ओके, थँक्यू.